अहो हे काय लावलंय तुम्ही? आता हे पाटी कलर करायचं काम चालू आहे. कस काय कलर आहे? कलर भारी आहे. हे काय माहितीये का, जे शेतकऱ्यांचे शेत तलाव असतील, गायगोठे असतील, शासनाच्या कोणत्या बी योजना असतील, त्या योजनेसाठी आपल्याला पाट्या कराव्या लागतात. तर अशीच एक पाटी आलेली आहे आपल्याला. आपण शेती करता करता हे पण करत असतो. तर मग आता ही पाटी रंगवतोय मी. आहे ना पोरांनो? छान आहे ना? करायची सुरुवात. झाली स्टार्ट. पाटी दाखव, पाटी इथं जवळून. आपल्याला पूर्ण पिवळा कलर देऊन घ्यायचा आहे, कारण की शासनाच्या पाटीला पूर्ण पिवळा कलर असतो आणि त्याच्यानंतर परत हिरव्या कलरने लिहायचं असतं. सुंदर अशी पाटी बनवणार आहेत आपण, कारण की आपण काही परफेक्ट पेंटर नाहीये, पण एक आपला साईड बिझनेस म्हणून चाललं थोडं 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 थोडं. दिला कोणी आणून तर आपलं नाव टाकायची जसे येते तसे आणि पाटी करून द्यायची. त्याला आपण डबल वॉश मारणार आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा, लाईक करा. शंभू पण मदत करू लागतोय तुम्हाला. चालू केली का पेंटिंग शंभू? हा, इकडे हाय कर ना याला. मित्रांनो, आपण पाटी फास्टमध्ये रंगवून घेतली, कारण की पोरांनी खूप असा त्रास दिलेला होता. आणि पाटी रंगून झाल्याच्या नंतर आपण पाटी उन्हात ठेवली. दिवसभर पाटी वाळल्याच्या नंतर म्हणलं आता रात्रीच्याला पाटी लिहू. सारे पोरं झोपल्याच्या नंतर मित्रांनो पाटी लिहायला सुरुवात केली. आणि म्हणलं आता सकाळी आपल्या कस्टमरला आपल्याला ही पाटी कोणत्याही परिस्थितीत द्यायचीच होती, म्हणून म्हणलं आता रात्री किती वाजे हो आपल्याला ही पाटी पूर्ण करायची होती. तर मित्रांनो, आपण रात्री 12 वाजेपर्यंत काम केलं आणि ही पाटी पूर्ण केली. आपल्याला काही इतकं छान आपलं हस्ताक्षर नाही आहे, परंतु आपल्याकडे एक छोटीशी कला आहे चांगली लिहिण्याची, त्यातून आपण ही पाटी तयार केलेली आहे. तर मित्रांनो, कशा प्रकारे पाटी झाली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.